नमस्कार, मी हर्षाली. हितगुजचे आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे ॲक्युपंक्चर, एक विना औषध उपचार पद्धती. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सचिन लोहिया हे ॲलोपॅथी तज्ञ आहेत. 23 वर्षांपासून ॲक्युपंक्चरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी चीन येथील बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHO द्वारे ॲक्युपंक्चर कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे ते सचिव आहेत. हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते सदस्य आहेत. पेन मॅनेजमेंट फेलोशिप त्यांनी प्राप्त केलेली आहे. स्लीप डिस्क आणि ऑटोइम्युन डिसऑर्डरवर रिसर्च पेपरसाठी उत्कृष्ट सादरीकरणाकरिता त्यांना गोल्ड ओक्स पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलाय. ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या 3 पुस्तकांसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर मधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि 2. मुंबई, औरंगाबाद आणि दिल्ली येथे ते कार्यरत आहेत. स्लीप डिस्कचे रुग्ण अर्थात जे बेडरेस्टवर आहेत, ज्या रुग्णांमध्ये 5 मिनिटेही उभं राहता न येणं, चालायला न जमणं, हातापायाला मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, पाठदुखी असेल, मानदुखी, चक्कर येणं, जिने चढ उतार करणं अशा लक्षणांचा अंतर्भाव असतो. तसेच गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर व लकवा, मायग्रेन, न्यूरोपॅथी अशा निरनिराळ्या उपचारांवर मुळांपासून या आजारांवर उपचार करण्यासाठी ॲक्युपंक्चर या शास्त्राचा उपयोग करून डॉक्टर सचिन लोहिया यांनी लाखो रुग्णांवर उपचार केलेले आहेत. तर अनेक रुग्णांचे ऑपरेशन यशस्वीपणे टाळले देखील आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिलाच माझा प्रश्न असा असेल की विना औषध आजार बरे होऊ शकतात? सध्या आता आपण मॉडर्न युगात राहतो, तर ह्याच्यामध्ये सीडचं सीडलेस झालं, वायरचं वायरलेस झालं, तर ड्रगचं ड्रगलेस व्हायला हरकतच नाहीये. ॲक्युपंक्चरच्या काही बिंदूंवरती अशा लहानग्या निडल्स लावून आपण अनेक आजार दुरुस्त करू शकतो. हा माझा गेल्या 23 वर्षांचा अनुभव आहे. मी स्वतः ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. तर मी हा फरक पाहतो की ॲलोपॅथीमध्ये मी प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेला रुग्ण मला जसे त्याची समस्या सांगेल त्याप्रमाणे मी औषधांची यादी करायचो. शेवटी औषधांच्या यादीवर काही दुष्परिणाम होत असतील त्या औषधांचे, तर ती दुसरी एक यादी, म्हणजे अशी मिळून मोठी यादी तयार व्हायची. तर आणि त्याच्याशिवाय आपण फक्त लक्षणांवरच उपचार करत होतो. ॲक्युपंक्चरमध्ये आपण रोगाचं मूळ शोधून उपचार करतो. त्याच्यामुळं अनेक रोग कायमस्वरूपी दूर होऊ शकतात. शिवाय ह्याच्यात औषधं नाहीत, त्याच्यामुळे ह्याचे गंभीर दुष्परिणाम नाही. लिव्हर, किडनी तुमची सेफ राहते. जास्त लांब ट्रीटमेंट लागत नाही, कमी खर्चिक आहे. असे अनेक फायदे आहेत ॲक्युपंक्चरचे. तर असंच मी म्हणतो की ॲक्युपंक्चर एक फ्युचर मेडिसिन आहे. ओके, मग असे कोणते कोणते आजार आहेत ज्यावर ॲक्युपंक्चर ही थेरपी काम करू शकते? माझ्या ओपीडी मध्ये 80% रुग्ण हे फ्रोझन शोल्डर, स्लीप डिस्क, गुडघेदुखी ह्याचे असतात. त्याखेरीज लकव्याचे पण बरेच पेशंट आपल्याकडे येतात, पॅरालिसिसचे. आणि अनेक आजार जिथे ॲलर्जी आहे, म्हणजे दम लागतो, सर्दी होते सतत, त्याचे अनेक पेशंट येतात. त्याच्यानंतर न्यूरोपॅथीचे येतात, मेंदूच्या आजाराचे केस येतात. ॲक्युपंक्चरमध्ये सांध्यातील सूज कमी होते, त्याच्यामुळे आर्थरायटिस सारखे आजार बरे होऊ शकतात. मज्जारज्जू जी आहे, जी स्पायनल कॉर्ड आहे, ती दुरुस्त केल्याने हातापाय ताकद वाढू शकते. सूज कमी होते, त्याच्यामुळे डिस्कची जी सूज आहे ती कमी झाली तर स्लीप डिस्कवर पण चांगला फायदा होतो. असे अनेक आजार, म्हणजे रेअर टू रेअर डिसऑर्डर्स म्हणलं तर मी जवळपास आज नाही म्हटलं तरी 200 ते 300 विविध प्रकारचे आजार हँडल केलेत. त्याच्यामध्ये रेअरमध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, मल्टिपल स्क्लेरोसिस, CIDP असे डिफिकल्ट डिसऑर्डर्स ट्रीट केलेले आहेत, जिथे इनक्युरेबल म्हणजे हा दुरुस्त होऊ नाही शकत असं म्हटलं जातं. पण ॲक्युपंक्चरमध्ये बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे की रुग्ण सहज बरा होऊ शकतो. ओके, म्हणजे ही ॲक्युपंक्चर थेरपी आजारांवर जर उपयुक्त असेल तर ही नेमकी थेरपी काम कशी करते याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. ॲक्युपंक्चर पद्धतीप्रमाणे आपल्या शरीरावर असा मेरिडियनचं जाळं असतं. आम्ही मॉडर्न उपचार पद्धतीमध्ये पाहतो की रक्तवाहिनी असतात, व्हेन्स असतात, नर्व्स असतात. तर ॲक्युपंक्चर पद्धतीप्रमाणे शरीरावर मेरिडियनचं जाळं आहे. ही सुपर गव्हर्निंग सिस्टीम आहे, जे हे 3 जे मी सांगितलं तुम्हाला, व्हेन्स, आर्टरीज, नर्व, ह्याला ही चालवते. तर या मेरिडियन सिस्टीम ह्या आतल्या अवयवांना पण जोडलेल्या असतात आणि शिवाय शरीराच्या वरच्या भागावर पण असतात. तर समजा हा असा मेरिडियन आहे, हा इथे ब्लॉक झाला
ब्लॉक झाला तर काय होईल, इथे सप्लाय जाणार नाही, तर रुग्णाची बोटं कमजोर पडू शकतात, हाताला मुंग्या येऊ शकतात, सुन्नपणा होऊ शकतो. तर ॲक्युपंक्चरच्या अतिशय अशा लहानग्या निडल लावून आपण त्याच्यामध्ये पुन्हा संचार चालू करू शकतो. तर या पद्धतीने आपण त्याच्यात ताकद वाढू शकतो. मेंदूचा भाग आहे, मेंदूचा भाग जो कमजोर होतो पॅरालिसिस मध्ये, त्याला आम्ही इनडायरेक्ट ब्रेन स्टिम्युलेशन देतो. त्या ब्रेन स्टिम्युलेशनमुळे आपण ह्या मेंदूला दुरुस्त केलं तर लकवा देखील बरा होऊ शकतो. मणक्यात इथे स्लिप डिस्क होते, सूज येते, तर तिथे ॲक्युपंक्चर करून त्याची सूज बरी केली तर हा सप्लाय सुरू होऊ शकतो. अर्थात एक निष्णात ॲक्युपंक्चर तज्ज्ञ तुम्हाला आवश्यक आहे, कारण की शेवटी फक्त 8 ते 10 बिंदूंचा संच तुम्ही जर व्यवस्थित तयार केला तर रुग्णाला जास्तीत जास्त लवकरात लवकर याचा फायदा होतो. तर आपल्याला ही निडल जी आहेत हे आपल्याला दिसायला सोपं दिसत असेल, पण ह्याची लेंथ किती आहे, ह्याची अँगल कुठली असली पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या जेवढे सेंटर्सला ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आहेत, गेल्या 10 ते 15 वर्षांपासून माझ्यासोबत ते काम करतायत. त्याच्यामध्ये हे एक्सपर्ट झालेले आहेत. शिवाय आमच्याकडे ॲक्युपंक्चरला जे निडल्स आम्ही वापरतो हे सगळे सुरक्षित आहे. सेफ्टी फर्स्ट हा आमचा पहिला दृष्टिकोन आहे. तर निडल जे आहेत आमच्या नेहमी अशा स्टरलाइज्ड असतात. या निडल्स आपण पाहिल्या तर एकदम फाईन असतात, निडल पॅकिंग मध्ये असतात. ही एक निडल आहे, ही या पद्धतीने लावली. ही जी निडल आहे ही एवढी पातळ आहे बघा, व्यवस्थित काहीच अडचण येत नाही त्याला. आणि ह्या ज्या निडल आहेत एवढ्या सूक्ष्म आहेत की एक निडल जी आमची ॲलोपॅथीची असते त्याच्या बोर मध्ये 4-5 निडल आत जातात, एवढ्या पातळ. तर हे मच्छर जसं जावतं अगदी बारीक काहीतरी जाणवतं, पण सगळ्यात महत्वाचं आहे जी निवड करायची आहे पॉइंटची, ते महत्वाचं असतं. ओके, मी तर तेच विचारणार होते की टोचत नाही का, कारण का तुम्ही एवढं इझिली सांगताय की आपण ते हे करतो, आणि नेमके याचे उपचार कसे होतात? उपचार सरळ आणि एकदम सोपे आहेत, सुरक्षित पण आम्ही ठेवलेले आहेत. मी स्वतः ॲलोपॅथीचा तज्ज्ञ आहे, त्याच्यामुळे ज्या वेळेला माझ्याकडे रुग्ण येतो मी दोन्ही दृष्टिकोनातून त्याला पाहतो. त्यांचे जे रिपोर्ट्स आणलेले असतात, आजकाल प्रत्येक रुग्ण जवळपास एवढी तरी फाईल घेऊन येतो, तर त्यांना ते सगळं रिपोर्ट्स आपल्याला कळाले पाहिजे. तर मी ॲलोपॅथी प्रमाणे लक्षात घेतो की ह्याला आजार काय झाला, मला ट्रीटमेंट कुठं केली पाहिजे. ॲक्युपंक्चर प्रमाणे आम्ही नाडीचं परीक्षण करतो, जिभेचं परीक्षण करतो, आणि एक ॲक्युग्राफ म्हणून एक टेक्निक असतं, त्याच्यामध्ये बॉडीवरती जे मेरिडियन्स असतात, हा असा एक ॲक्युग्राफ असतो. आम्ही काही पेशंट्स हा ग्राफ काढतो. हा एनर्जी फ्लो जो आहे बॉडीचा त्याचा ग्राफ आहे. शरीरावर काही पॉइंट्स असतात, हातावर आणि पायावर, तिथे ईसीजी सारखा एक प्रोब असतो, तो टच करून आपण त्याचे रिडिंग्स काढतो. त्याच्याने कळतं की हे जे चॅनल्स आहेत लंग, लिव्हर, हार्ट, किडनी, ह्याच्यामध्ये किती किती स्ट्रेंथ आहे आणि कुठलं दुरुस्त केलं पाहिजे. ज्या रुग्णांना गंभीर आजार झालेले असतात त्यांना ही तपासणी करतो आपण. गुडघे, कंबरदुखी त्याला करायची आवश्यकता पडत नाही. तर ॲक्युपंक्चरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे हे मेरिडियन्सची स्ट्रेंथ आपण वाढवतो, जेणेकरून आपण आतले अवयव कमजोर असतील तर त्याला पण आपण दुरुस्त करू शकतो. ओके, पण हे ॲक्युपंक्चरनी ऑपरेशन पण टळू शकतात? आमच्याकडे ऑपरेशन टाळण्यासाठी बरेच पेशंट्स येतात, कारण की ऑपरेशन्स हे रुग्णांना नको असतात. दुसरं, औषधं पण हल्ली रुग्णांना नको, कारण की सगळ्यांना माहिती किडनीवर, लिव्हरवर दुष्परिणाम होऊ शकतात. पेन किलर जास्त खायचे नसतात. मग खायचे नसतात तर प्रत्येकाने ऑपरेशनला जायचं का? तर असं नाहीच आहे. तर ॲक्युपंक्चरमध्ये आपण जवळपास मी म्हणू शकतो की 90-95% लोकांचे मी ऑपरेशन इझिली टाळू शकतो. त्यापैकी माझ्याकडे फ्रोझन शोल्डर, स्लिप डिस्क आणि गुडघेदुखी ह्याचे ऑपरेशन टाळायला अनेक रुग्ण येतात. टेनिस एल्बोचं पण ट्रीटमेंट आपल्याकडे होते, टाचदुखीचं पण होतं. हे अस्थिरोगाचे ऑपरेशन, बरेच ऑपरेशन्स आपण टाळतो. ओके, तर सर आता आर्थरायटिस मध्ये कसं होतं की सांधे घासतात, गॅप कमी होतो, तर या आर्थरायटिसवर पण याच्या थ्रू काही उपाय होऊ शकतात? आर्थरायटिस, गुडघेदुखी आता हा लाख मोलाचा विषय झालाय, कारण की कमीत कमी 5 लाखाच्या वर खर्च जातोच रिप्लेसमेंटचा. तर ज्या रुग्णांना हा टाळायचा आहे, जेवढे लवकर माझ्याकडे ट्रीटमेंटला येतील तेवढं लवकर दुरुस्ती त्याच्यामध्ये होते. काही काही रुग्णांना अतिशय आश्चर्य वाटतो की आम्हाला रिप्लेसमेंट सांगितलंय आणि एवढ्या लवकर बरा कसा झाला. तर माझ्याकडे एक दादरला पेशंट होती, ती 10 वर्ष आधी माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली होती आणि 10 वर्षानंतर दुसऱ्याच कारणासाठी म्हणजे कंबरदुखीसाठी माझ्याकडे ट्रीटमेंट आली. म्हणजे 10 वर्षामध्ये त्या लेडीला पुन्हा गुडघेदुखी झालेली नाही. तर ॲक्युपंक्चर लॉंग लास्टिंग आहे का ह्याचं पण उत्तर मी तुम्हाला दिलं. गुडघेदुखीचे ग्रेड्स असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. 2 हाडांच्या मधली जागा कमी होत असते आणि आतली खुर्च्या घासत असते आणि तिला सूज येते. ॲक्युपंक्चरने ती सूज आपण
सहज कमी करू शकतो. शिवाय जसं मी तुम्हाला म्हणतोय ॲक्युपंक्चर गुडघेदुखी म्हणजे गुडघ्याला सगळे निडल्स लावायचं असं नसतं. त्याच्या जे पॉइंट्सचं विश्लेषण आहे ते महत्वाचं आहे. ज्या वेळेला कमी वयात गुडघेदुखी होते त्याच्यात वात प्रकृती असेल तर वाताप्रमाणे वेगळे पॉइंट्स असतात. तुमची प्रतिकारशक्ती वाढवायला घ्यायला पाहिजे. शिवाय जर लेडीज असतील कमी 35-40 वयोगटात सुरू झाला तर हॉर्मोन्स मध्ये बदल असू शकतात. तर ते पॉइंट्स घ्यायला पाहिजे. जिथं दुखतं आणि तिथे ॲक्युपंक्चर तिथं सुया लावा असं नसतं. त्याच्यामुळं एक निष्णात ॲक्युपंक्चर तज्ज्ञ तुमचे बरोबर बिंदू शोधून त्याप्रमाणे ट्रीटमेंट करेल. ओके. आणि सर आता स्लिप डिस्कचे जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी ही थेरपी उपयोगी आहे किंवा त्यांना याच्यामुळे काही रिलीफ मिळू शकतो? स्लिप डिस्कचे ऑपरेशन टाळण्यासाठी पण माझ्याकडे आजपर्यंत लाखो रुग्ण येऊन गेलेले आहेत. आणि मला सांगायला आनंदही होतो आणि प्रेक्षकांना आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला एवढं गंभीर तुम्हाला समजवलं जातं की हे 2-4 मणक्यात नस दबलेली आहे, त्याला ऑपरेशन करावं लागेल, नेलिंग प्लेटिंग करावे लागेल, हे सगळं ज्या वेळेला सांगितलं असतं त्यावेळेला अशा रुग्णांना अगदी 2-4 दिवसातच ज्या वेळेला आराम पडतो त्यावेळेला त्यांनाही अगदी आश्चर्य वाटतं. आताच माझ्याकडे ठाण्याला केस होती. अगदी त्यांना ऑपरेशन सांगितलेलं L2 L3 L3 L4 L4 L5 L5 S1 सगळीकडे स्लिप डिस्क आणि त्यांना सांगितलं गंभीर आहे, लवकरात लवकर ऑपरेशन करा. ॲक्युपंक्चर हे ऑपरेशन सारखंच आहे, फक्त त्याच्यामध्ये आपण कट करत नाही. तर लहानग्या ज्या निडल्स आहेत त्या डिशच्या लेवलला लावून आपण म्हणू शकतो की तिथली सूज कमी होते. हे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगायला. पण ह्याचे महत्वाचे बिंदू असतात. खरं तर ॲक्युपंक्चरचे महत्वाचे बिंदू आपला जो अँकल जॉईंट आहे त्याच्या खाली आणि रिस्ट जॉईंट आहे त्याच्या खाली असतात. फक्त ते शोधणं आवश्यक असतं. असे अनेक माझे जेवढे स्लिप डिस्कचे केसेस, आता माझं ठाण्याचं सेंटर अगदी स्टेशन पासून जवळ आहे. एक पेशंट माझ्याकडे 20 वेळा तरी कमीत कमी बसून यायचा, एवढं पाय दुखायचा त्याचा. तर आपल्या ट्रीटमेंट नंतर अवघ्या 10-15 दिवसानंतर तो पूर्ण तेवढा स्ट्रेच एकत्र चालायचा. कितीतरी पेशंट आहेत माझे जे आता प्रॉपर परत रेल्वेने प्रवास करतात, त्यांना ऑपरेशनची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने ऑपरेशन अशी एक वस्तू आहे जिथं सर्जरी मध्ये पण आम्हाला शिकवलं जातं की बेटर लेटर म्हणजे नंतरच केलेलं बरं. तर अशा रुग्णांनी आधी अवश्य ॲक्युपंक्चरचं निदान 8-10 दिवस ट्रीटमेंट घेतलं तरी तुम्हाला त्याचा असर लक्षात येतो. म्हणजे याच्यामुळे ऑपरेशन टाळू शकतो यापेक्षा मोठी कुठली गोष्ट असू शकत नाही. तर जर फ्रोझन शोल्डर आणि टेनिस एल्बो यावर या थेरपीचा काही उपयोग होऊ शकतो? फ्रोझन शोल्डर मध्ये हात वरती जातच नाही, आखडून जातो आतमध्ये आणि त्याच्यामध्ये सूज येते 2 हाडांच्या मध्ये. हा बॉल अँड सॉकेट जॉईंट. डायबिटीजच्या लोकांमध्ये फ्रोझन शोल्डर खूप कॉमन आहे, त्याला काही कारण लागत नाही. आणि मुंबईमध्ये तर रेल्वे हा कारण आहे, कारण की धावत धावत पळत जोरात धरतात आणि चढतात, तर झटका बसतो हाताला आणि त्याच्यामुळे फ्रोझन शोल्डर होतो. तर ह्या 2 हाडांच्या मधली जी सूज आहे ती ॲक्युपंक्चरने बरीच कमी होते. जे सुरुवातीला केसेस येतात आमच्याकडे फ्रेश, त्यावेळेला ती जी सूज असते ती जास्त खोल नसते. त्यावेळेला आम्ही फक्त कपिंग म्हणजे रक्तमोक्षण करतो आम्ही. आमच्याकडे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेफ्टी फर्स्ट हा दृष्टिकोन आहे. कप्स पण जे असतात त्याला रक्त लागत असतो, त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटला आम्ही सेपरेट डिस्पोजेबलच देत असतो. तर ते कप्स लावून आम्ही एक्सटेन्सिव्ह कपिंग करतो, लगेच पेन कमी करून देतो. जुना केस झाल्यानंतर थोडंसं हात जो वर जात नाही त्याला वेळ लागतो हात पूर्ण वर जायला. आता माझ्याकडे लेटेस्ट मध्ये एक केस होती, ती पण साधारण 3-4 वर्षानंतर माझ्याकडे आली. मला म्हणली डॉक्टर तुम्ही मला 4 वर्षाआधी फ्रोझन शोल्डरसाठी 2 सुया लावल्या होत्या पायात आणि माझा हात पूर्ण वर गेला. ही फ्रेश केसेस मध्ये एवढी जादूप्रमाणे काम करतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे ॲक्युपंक्चर मध्ये जिथं दुखतं तिथं सुया लावून नाही, तर त्याचे पॉइंट्स वेगळे असतात. त्याचा अभ्यास हा फार डिटेलमध्ये आहे. तर असं फ्रोझन शोल्डर, तसंच टेनिस एल्बो मध्ये क्रिकेटचा जो तेंडुलकर त्याच्यामुळे फेमस झालेलं टेनिस एल्बो, आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्याकडे तो ट्रीटमेंट त्यांनी घेतलेली आहे. तर हा जो टेनिस एल्बोचा त्रास आहे फार दुखतं याच्यात. खरं तर टेनिस न खेळणाऱ्यांना पण टेनिस एल्बो होतो. बरेच लोक जे वजन उचलतात त्यांना हा टेनिस एल्बो होतो. एक माझ्याकडे व्यापारी होता, तो सकाळी दुधाचे कॅरेट उचलायचा, तर दोन्हीकडे दुखायला लागलं. आता ह्या बिचाऱ्यांनी काय करावं, पेन किलर पण नाही, त्याला ऑपरेशन पण नाही. माझ्या ट्रीटमेंटनी बरा झाला, त्याचा बिचाऱ्याचा रोजीरोटीचा धंदा परत सुरू झाला. क्या बात आहे. तर सर तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या आजारांवर तर हे उपयुक्त आहेच, पण त्याचबरोबर स्पॉन्डिलोसिस आहे त्याला काही याच्यामुळे म्हणजे या ट्रीटमेंटचा त्याला काही फायदा होऊ शकतो त्या रुग्णांना? स्पॉन्डिलोसिसला तर मी हसत हसत म्हणतो सॉफ्टवेअर सिंड्रोम आहे. कारण की जे लॅपटॉप आणि हल्ली तर इंस्टाग्राम पण सिंड्रोम आहे, त्याच्यावरती जे सतत तासनतास लोक बघतात, तर त्याच्यामुळे पण मानेचे जे मणके आहेत त्यातले जे स्नायू आहेत, हे मांसपेशी,
जे स्पायनल मसल्स आहेत ते वीक होतात आणि त्याच्यामुळे मणक्यांचे आकार बदलतात. खरं तर स्पॉन्डिलोसिस, आर्थरायटिस हे एजिंग प्रोसेस आहे, वयाप्रमाणे प्रत्येकाला होणारच आहे, पण त्याचं दुखणं जाणवत नाही, कारण की जेवढं वय आहे तेवढ्या प्रमाणात ते घासलं तर त्रास होणार नाही. आता 35चं वय आहे आणि तुमचे मणके 50चे झाले तर नैसर्गिक आहे की तुम्हाला त्रास होणार. तर अशा मणक्यांमध्ये मणक्यांमध्ये जी झीज होते त्याच्याने स्पायनल नर्व्स आखडतात, आखडल्यामुळे मान कंबर खूप दुखते आणि नंतर जास्त वेळ असं चाललं तर नंतर स्लिप डिस्क होणार त्याच्यामध्ये. तर हे सगळं टाळण्यासाठी ॲक्युपंक्चर तुम्ही लवकरात लवकर घ्या, कारण की हे वरच्याच लेवलला आहे, अजून जास्त डीप नाही गेलेलं. लवकरात लवकर मांसपेशी बऱ्या झाल्या झालं, नंतर थोडे व्यायाम करायचे, बरं होऊन जातं. ओके सर, ज्यांना लकवा मारलेला असतो किंवा अशा रुग्णांच्या ज्या मांसपेशी असतात त्या पुन्हा काम करू शकतात का? ऍक्च्युली वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात उत्तर द्या. अच्छा, लकव्याचं कसं आहे की 2-3 प्रकारचे आहेत. एक अर्धांगवायू आहे, अर्धी बाजू जाते, मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी जाते, त्याच्यामुळे ताकद कमी होते. दुसरं, मणक्याला मार बसला मानेत तर दोन्ही हात दोन्ही पाय जाऊ शकतात, कमरेच्या बसला दोन्ही पाय जाऊ शकतात, लघवीचा शौचाचा कंट्रोल जातो. काही लोकांना फक्त तोंड वाकडा होता, बेल्स पाल्सी म्हणतात. या तिन्ही गोष्टींवरती ॲक्युपंक्चर उत्तम काम करतं, कारण की आम्ही डायरेक्ट जे नर्व्स आहेत त्याला पण स्टिम्युलेट करू शकतो आणि ब्रेन मध्ये जर लकव्याचं कारण असेल त्याला इनडायरेक्ट ब्रेन स्टिम्युलेशन करतो. मेन म्हणजे त्याच्या कारणावर आपण उपचार करतो, कारणावर उपचार केलं तरच ते बरं होईल, वरच्यावर मालिश करून तर बरं होणारच नाही. ओके. आणि सर, न्यूरोपॅथीमध्ये जी पायात आग होते त्यावर ही थेरपी कशा पद्धतीने काम करू शकते, थोडक्यात सांगा. न्यूरोपॅथीमध्ये तळव्याला रक्त सप्लाय कमी पडतो. न्यूरोपॅथी डायबिटीज मध्ये कॉमन आहे. एक पेरिफेरल न्यूरोपॅथी नावाचा पण प्रकार असतो. आताच माझ्याकडे एक ठाण्याला पेशंट आहेत, ते म्हणजे मुंबईचे जे स्कूल युनिफॉर्म्स आहेत ते सेकंड बिगेस्ट मॅन्युफॅक्चरर. त्यांना दोन्ही पायामध्ये एवढी न्यूरोपॅथी होती, चालताना तोल जायचा. आपल्या 2च महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये पायाचा सुन्नपणा गेला, मुंग्या गेल्या आणि व्यवस्थित चालतात, काही तोल जात नाही, काही नाही. पायामध्ये आग असते त्यावेळेला ट्रीटमेंट घ्या, लवकरात लवकर बरं होतं. सुन्नपणा असताना मग मात्र थोडा वेळ लागू शकतो, पण ॲक्युपंक्चर उत्तम उपाय आहे. अगदीच. आणि जन्मावेळी जेव्हा मूल लेट रडतं तेव्हा त्याच्या मेंदूवर परिणाम होतो, तर त्यावर कशा पद्धतीने काम करतं, थोडक्यात सांगा. डिलेड माइलस्टोन्स आहेत, मान धरणं, रांगणं सगळं लेट होतं अशा मुलांचं. ॲक्युपंक्चर मेंदूची जी क्षमता आहे ते वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकतं. त्यावर काही आपण बिंदू लावले तर त्याच्याने हातापायात ताकद वाढायला मदत होते आणि मुलाचं जे मान धरणं होत नाही ते पण, रांगणं, असं बरेच मुलांना मी नीट केलेलं आहे. माझ्या युट्यूब चॅनलवरती डॉक्टर लोहिया तुम्ही सर्च करा, बरेच पेशंट तुम्हाला बघायला मिळतील. ओके. त्याचबरोबर दृष्टीदोष असेल, बहिरापणा असेल किंवा वंध्यत्व, पीसीओएस यावर सुद्धा ही थेरपी काम करते का? येस, डेफिनेटली. दृष्टी कमी होते, ऑप्टिक ॲट्रोफी म्हणजे डोळ्याची नस वाळते, अशा पेशंटला पण चांगलं काम करतं. कानाची नस वाळते, ऐकायला कमी येतं, मूकबधीर मुलं, ह्याच्यावर काम करते. त्याच्यानंतर तुम्ही पीसीओएसचं म्हटलात तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन मध्ये लेवलमध्ये डिफरन्स येतो. वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी राहू शकते, लठ्ठपणा होतं. तर आपलं मेंदूपासून जो ऍक्सिस आहे ओव्हरीजचा तो सुधारण्यासाठी फार चांगलं ॲक्युपंक्चरचं काम आहे. आणि हे मी म्हणत नाहीये, हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध पण झालेलं आहे की हे दुरुस्त केल्याने पीसीओएसला चांगला फायदा होतो. अनेक गायनेकोलॉजिस्ट मुंबईच्या माझ्याकडे ट्रीटमेंटला IVFच्या आधी पाठवतात की तुम्ही ॲक्युपंक्चर करा, कारण की आतमधली जी परत असते युट्रसची ती जाड पडते. 12 to 14 mm झाली की फर्टिलिटीला फायदा होतो. ओके. सर, ऍसिडिटी, ॲलर्जी आणि त्याचबरोबर अर्धशिशी यावर सुद्धा हे फायदेशीर आहे? निश्चितच. ॲलर्जीमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती वाढते ॲक्युपंक्चरने. तर जसं एखादा व्यक्ती आहे ज्याला ॲलर्जी आहे त्याचा आणि नॉर्मल माणसामध्ये तोच फरक आहे की त्याची प्रतिकार शक्ती कमकुवत पडते. आपण ती व्यवस्थित केली तर ॲलर्जीचं जर कण आतमध्ये गेलं तर त्याला रिॲक्शन येणार नाही. कुठपर्यंत आपण ॲलर्जीचे औषध घालवणार त्याला, नंतर हळूहळू ते दम्यापर्यंत जातं. त्या ॲक्युपंक्चरने आपण ती प्रतिकार शक्ती वाढवली तर निश्चित चांगला फायदा होतो. आनुवंशिक असेल तरच वेळ लागतो, अशी साधी सर्दी असेल तर लवकरात लवकर बरी होते. बाकी अर्धशिशीमध्ये डोकं खूप दुखतं, डोक्यामधले रक्तवाहिन्या फुगतात, ठक 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 दुखतं, त्याला पण ॲक्युपंक्चर फार चांगलं काम करतं. मेन म्हणजे पेनकिलर्स पेक्षा पण फास्ट ऍक्शन येते त्याची, एवढं चांगलं काम करतं. ओके. आता किडनी, लिव्हर, हार्ट, ब्रेन या अवयवांचे जे आजार असतात त्याबद्दल आणि ॲक्युपंक्चरच्या लोकप्रियतेबद्दल अगदी थोडक्यात सांगा. जसं मी तुम्हाला म्हटलं की किडनी हे जे आपले पॉइंट्स आहेत हे आतमधल्या अवयवांशी निगडीत असतात, जुडलेले असतात. तर त्याला आपण ते जे पॉइंट्स आहेत त्याला व्यवस्थित केलं तर त्या अवयवांना दुरुस्त करण्यासाठी फायदा होतो. कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचे लंग्स वीक झाले होते,
20 एक तर डॉक्टर होते 28 वेळेला श्वास घ्यावा लागायचा त्यांना एका मिनिटामध्ये. तर आपल्या ट्रीटमेंटने त्यांचे लंग्स दुरुस्त करण्यासाठी आपण काम केलं. आजही औषध उपचार पद्धतीमध्ये त्याच्यावर चालू आहे की काय करून आपण लिव्हर, किडनी आणि हार्ट ह्याची दुरुस्ती करू शकतो. पण अॅक्युपंक्चर मध्ये हे ऑलरेडी टेक्स्ट मध्ये आहे की आपण कसं दुरुस्त करायचं. रुग्णांना माहिती नाहीये की हे अवघड आजार पण बरे होऊ शकतात. माझ्या माध्यमातून कदाचित बऱ्याच लोकांना माहित पडलं. तुम्ही अप्रोच करू शकता अॅक्युपंक्चरसाठी. फार चांगले उत्तम रिझल्ट आहेत. सर हे काय आहे? हे पुस्तक आहेत आमचे प्रकाशित. ऍडव्हान्स्ड अॅक्युपंक्चर आहे जर्मनीमध्ये आणि इतर बऱ्याचशा देशांमध्ये हे शिकवलं जातं. यामधनं अॅक्युपंक्चर टेक्स्ट हे एक अॅक्युपंक्चर कम्प्लीट टेक्स्ट बुक आहे. हे पण शिकवलं जातं स्टुडंट्सला. आणि तसेच सामान्य लोकांसाठी पण मराठी, इंग्लिश, गुजराती, अगदी जर्मन मध्ये पण अॅक्युप्रेशरचे पुस्तक आहेत. घरच्या घरी 25-30 आजारांवर कसं उपचार करायचं. आणि तुम्ही लोकप्रियतेबद्दल बोलात तर आजकाल अनेक सेलिब्रिटीज अॅक्युपंक्चर घेतात. म्हणजे बऱ्याच लोकांनी विराट कोहलीच्या इथे असा डाग पाहिला तर ते कपिंगच होतं. आणि बिरजू महाराज, पंडितजी, त्याच्यानंतर मनोज कुमार आणि अनेक, झहीर खानला मी स्वतः ट्रीटमेंट दिलेली. अशा अनेक लोकांना आपण ट्रीटमेंट दिली. लोकांमध्ये खूप जास्त आता बदल घडलाय आणि लोकांना अॅक्युपंक्चर हवंसं झालेलं आहे. ओके सर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता अॅक्युपंक्चर एक विना औषध उपचार पद्धती. त्यासाठी पेन फिजिशियन आणि सिनियर अॅक्युपंक्चरिस्ट डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया या ठिकाणी आले होते. त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला कळालं असेल की अॅक्युपंक्चरचे किती फायदे आहेत. यावरून तुम्ही ऑपरेशन सुद्धा टाळू शकता. तर या पद्धतीने ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.